जळगाव शहराचं वैभव असलेला मेहरून तलावात मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडलं जात असल्याची बातमी जय महाराष्ट्र न्यूजने प्रसारित केली होती। ही बातमी प्रसारित झाल्यानंतर उपमहापौर व नगरसेवक वैशाली पाटील यांनी या ठिकाणी पाहणी केली होती। काल जळगावच्या महासभेमध्ये या ठिकाणी वैशाली पाटील यांनी या ठिकाणी अनोखा पद्धतीचा ड्रेस परिधान करत कुठेतरी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे। आगामी काळात गणेश उत्सव येऊ घातलेला आहे। या गणेश उत्सवादरम्यान कुठेतरी धर्मपावित्र्य हे धोक्यात येऊ नये यासाठी गणपती बाप्पाचं विसर्जन हे चांगल्या पाण्यात व्हावं। कुठेतरी हे सांडपाणी मोठ्या प्रमाणात हे मेहरून तलावात सोडलं जात असल्या कारणाने मेहरून तलावाचं वैभव धोक्यात आहे। आपण मेहरून तलावाच्या या परिसरात आहोत। आपण बघू शकतात की कशा प्रकारे या मेहरून तलावात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सांडपाणी सोडण्यात येत असल्या कारणाने मेहरून तलावाचं वैभव हे कुठेतरी धोक्यात आलेलं आहे। वारंवार या ठिकाणी नगरसेवक वैशाली पाटील असेल यांच्या माध्यमातून या ठिकाणी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला गेला आहे। याच संदर्भातली बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत वैशाली पाटील आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात ताई काय सांगणार। जय महाराष्ट्र न्यूजने या संदर्भातली बातमी प्रसारित केली होती, त्यानंतर या ठिकाणी महासभेमध्ये काल तुम्ही या ठिकाणी कुठेतरी लक्ष वेधण्याचा प्रशासनाचा प्रयत्न केला आहे, काय सांगणार ताई? निश्चितच जय महाराष्ट्राने आमच्या ह्या प्रश्नाची दखल घेतलेली होती। त्या संबंधित आपण भेटही झाली होती आमची उपमहापौरांनी आणि आम्ही सगळे नगरसेवक ह्या प्रभागाचे आम्ही इथं स्पॉट्स व्हिजिट केली होती। त्यावेळी लक्षात आलं की 16 ते 17 ड्रेनेज पाईपांमधनं सांडपाणी म्हणजे अक्षरशः टॉयलेट बाथरूमचं पाणी या तलावात सोडलं जातं। त्यामुळे तलावाची हानी होते, घाण होते, तो दूषित होतोय। तिथले जे पक्षी प्राणी असतील त्यांना त्याच्यापासून धोका निर्माण होतोय। तर आम्ही लवकरात लवकर त्या संदर्भात आम्ही घडामोडी चालू झाल्या आमच्या। आम्ही अंडरग्राऊंड ड्रेनेजचं कामासाठी आम्ही ठेकेदार असतील किंवा आपले शहर अभियंता योगेश बोरोले यांना बोलवून यांच्या मीटिंग घेतल्या। आम्ही त्यांच्याकडनं हे काम लवकरात लवकर व्हावं यासाठी प्रयत्न चालू केले। आता गणेश उत्सव येऊ घातलेला आहे, कुठेतरी बघितलं तर या ठिकाणी मेहरून तलावाचं वैभव धोक्यात आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सांडपाणी या ठिकाणी सोडलं जात आहे। आज या ठिकाणी तुम्ही वेगळ्या पद्धतीचा या ठिकाणी ड्रेस परिधान केला आहे की बाप्पा अशा पाण्यात विसर्जित होणार का? कारण मोठ्या प्रमाणात कुठेतरी पाणी सोडलं जात आहे। ताई काय सांगणार? निश्चितच खूप दुःखाची बाब आहे की आपण 10 दिवस अतिशय पावित्र्यामध्ये गणपती बाप्पांचं आगमन आपल्याकडे होतं। अगदी अत्यंत 10 दिवस आपण पवित्रता पाळतो। मग त्यानंतर दुर्गोत्सव येतो, त्याच्यातही मंडळांकडनं पवित्रता पाळली जाते आणि शेवटी ज्यावेळेस आपण त्यांना निरोप देतो त्यावेळेस कुठेतरी खराब दूषित पाण्यामध्ये म्हणजे अक्षरशः टॉयलेट बाथरूमचं पाणी जिथे येतं तिथं आपण बाप्पाचं विसर्जन करतो। तर कुठेतरी भक्तांच्या इथं भावना दुखवल्या जातात आणि ते मनाला न पटण्यासारखंच आहे की आपण देवाला अक्षरशः खराब पाण्यामध्ये विसर्जन करतो। केंद्रात सत्ता आपली आहे, राज्यात सत्ता आपली आहे, जळगाव महानगरपालिकेवर सत्ता आपली आहे, मात्र कुठेतरी या ठिकाणी आपल्याला आवाज या ठिकाणी उचलावा लागतोय, काय सांगणार? निश्चितच आमचे जे मंत्री आहेत आदरणीय मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी मेहरून तलावाच्या डेव्हलपमेंटसाठी निधी आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे। त्यानुसार राजमामांच्या देखरेखीखाली JK पार्क जे आहे तिथून कामाला सुरुवात पण झालेली आहे। तर कुठेतरी दुःख होतं की आपलेच लोक, आपलेच मंत्री आपल्या शहरासाठी एवढा विचार करतात। आपले आदरणीय मामा असतील, आपले आदरणीय मामा आपले आमदार यांनी शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी तेही प्रयत्न करतात आणि कुठेतरी आपल्यातलेच लोक याला विघ्न आणताय, ह्या गोष्टीचं खूप दुःख होतं। तुम्ही म्हटले मगाशी की ते झारीतले शुक्राचार्य, काय सांगणार, कोण आहे ते नेमके? जर आता गणपती बाप्पाच्या विसर्जनापर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम ज्यांनी अडथळा आणलेला आहे, ज्यांनी थांबवून ठेवलेलं आहे, त्यांनी जर तो अडथळा बाजूला नाही केला, सुरळीत काम जर चालू नाही झालं तर निश्चितच मला गणपती बाप्पाची शपथ आहे, मी त्यांचं नाव जाहीर करणार। कुठेतरी या ठिकाणी विघ्नहर्ता गणपती बाप्पा आहे, या गणपती बाप्पाला आपण काय साकडं घालणार आहात? कुठेतरी जळगावकरांचं वैभव या ठिकाणी धोक्यात आलेलं आहे। आज या ठिकाणी मोठ्या सांडपाण्यात हे गणपती बाप्पाचं विसर्जन होऊ नये यासाठी काय साकडं घालणार बाप्पाला? मी गणपती बाप्पाला फक्त एवढंच साकडं घालणार आहे की महापालिका प्रशासनाला जाग यावी, त्यांनी लवकरात लवकर या संबंधीची पावलं उचलावीत। जे विघ्न संतोषी लोक आहेत, जे विघ्न आणतायत, त्यांनाही बाप्पाने सद्बुद्धी द्यावी आणि हे गणपती बाप्पाचं विसर्जन होईपर्यंत हे काम लवकरात लवकर चालू व्हावं।
नक्कीच या ठिकाणी नगरसेविका वैशाली पाटील यांनी म्हटलेलं आहे की जळगाव शहराचं वैभव आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धोक्यात आहे. मोठ्या प्रमाणात सांडपाणी या ठिकाणी सोडलं जात आहे या मेहरून तलावात. कुठेतरी या ठिकाणी हे सांडपाणी सोडण्यात येऊ नये यासाठी गणपती बाप्पा या ठिकाणी यांना सद्बुद्धी देवं असंच त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. वारंवार जय महाराष्ट्र न्यूजने या संदर्भातली बातमी प्रसारित करून या संदर्भातला पाठपुरावा केला होता. आगामी काळात जळगाव महानगरपालिका नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.